राज्य निवडणूक आयोगाचे अध्यक्ष दिनेश वाघमारे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि 29 महापालिकांसाठी 15 जानेवारीला मतदान होणार आहे, 16 जानेवारीला मतमोजणी होईल। त्यामुळे आपण आढावा घेतोय सर्वसाधारणपणे महापालिकांमध्ये महत्त्वाच्या काय चित्र आहे। आपण आता थेट नागपूरला जाऊया, तिथे आपले प्रतिनिधी रजत वसिष्ठ आपल्याशी संवाद साधणार आहेत। रजत, अर्थातच प्रतिष्ठेचा प्रश्न असणार आहे नागपूर आणि विदर्भातला संपूर्ण भाग हा मुख्यमंत्र्यांसाठी, पण त्याचबरोबर कुठेतरी टांगती तलवार आहे का? कारण नागपूर आणि चंद्रपूरमध्ये आरक्षणामुळे अजूनही ती टांगती तलवार जाणवतीये का? नक्कीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा भाजपचे जे इतर नेते चंद्रशेखर बावनकुळे असतील, सुधीर मुनगंटीवार असतील, या सर्वांसाठी विदर्भातील 4 महानगरपालिकांमधील निवडणुका प्रतिष्ठेचा असणार आहे। मात्र नागपूर आणि चंद्रपूर दोन्ही ठिकाणी आरक्षण 50% वर गेलेलं असताना सध्या निवडणूक जे सर्वोच्च न्यायालय त्यांचा जो अंतिम निकाल येईल त्याच्या अधीन राहून निवडणुका जाहीर करण्यात आलेल्या आहे। त्यामुळे नक्कीच ओबीसी जागा ज्या आहेत त्याच्यावर जे निवडून येणारे नगरसेवक आहेत त्यांच्यावर टांगती तलवार राहणार आहे आणि जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निकाल येत नाही एक धाकधूक जी आहे ती कायम राहणार आहे। मात्र आज निवडणुका जाहीर झाल्या आणि त्यामुळे आज सकाळपासूनच सगळीकडे भूमिपूजन आणि उद्घाटनाची रेलचेल होती। सर्वच राजकीय पक्षाचे नेते जे आहेत ते आपापल्या मतदारसंघामध्ये कार्यरत होते, त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष कामाला लागलेले आहे। मात्र नागपूर जर पाहिलं तर मुख्य लढत जी आहे ती भाजप आणि काँग्रेसमध्येच राहील आणि शिवसेनेचे दोन्ही गट असतील किंवा राष्ट्रवादीचे दोन्ही गट असतील ते महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये कुठेतरी सपोर्टिव्ह रोलमध्येच राहतील। अकोला आणि अमरावतीमध्ये महायुती होणार आहे अशी माहिती आहे। मात्र नागपूरमध्ये खरोखर महायुती होते का आणि कितपत भाजप आपल्या मित्रपक्षांना जागा देते यावर लक्ष ठेवावं लागणार आहे। मात्र दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडी होण्याची शक्यता आहे। मात्र नागपूरमध्ये तरी काँग्रेसचाच मोठा भाऊ आहे असं सध्या आपल्याला म्हणता येईल। नक्कीच, त्यामुळे प्रामुख्याने भाजप आणि काँग्रेस हे महत्त्वाच्या भूमिकेमध्ये असतील आणि बाकीचे सपोर्टिंग रोलमध्ये असतील। यानंतर आपण थेट विदर्भातनं जाऊयात मराठवाड्यामध्ये। संभाजीनगरवरनं कृष्णा केंडे आपल्या सोबत आहेत। कृष्णा, मला आधी हे सांग की संभाजीनगरमध्ये किती वर्षांनी मुळात निवडणुका होत आहेत? गेल्या वेळी तिथे कोणाची सत्ता होती आणि सध्याच्या घडीला काय परिस्थिती आहे नेमकी? छत्रपती संभाजीनगर महापालिकेची निवडणूक होऊन 10 वर्ष झालेले आहेत। 5 वर्षापेक्षा अधिक काळ प्रशासक राज्य या ठिकाणी संभाजीनगर महानगरपालिकेमध्ये होतं। खरं तर शिवसेनेचे 2 या ठिकाणी शिवसेना झाल्यानंतर पहिल्यांदाच छत्रपती संभाजीनगरची निवडणूक होते। मराठवाडा तसा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, मात्र याच बालेकिल्ल्यामध्ये दोनही शिवसेना एकमेकांच्या विरोधात लढलेले आपल्याला यावेळी पाहायला मिळतील। शिवसेनेचे सर्वाधिक नगरसेवक 27 नगरसेवक निवडून आलेले होते, भाजपाचे 22 नगरसेवक निवडून आले होते, MIM ने एंट्री केली होती, जोरदार 25 नगरसेवक निवडून या ठिकाणी आलेले होते। मराठवाड्यामध्ये 5 महानगरपालिकेसाठी निवडणूक होणार आहे, त्यात जालना ही नव्यानं महानगरपालिका अस्तित्वात आलेली आहे। दुसरीकडे नांदेडमध्ये जर आपण पाहिलं तर अशोक चव्हाण यांची निर्विवाद सत्ता होती, मात्र अशोक चव्हाण त्यावेळी काँग्रेसमध्ये होते, आता ते भाजपामध्ये या ठिकाणी आहेत। परभणी महानगरपालिका आहे, त्याचबरोबर लातूर महानगरपालिकेची देखील निवडणूक या ठिकाणी होणार आहे। त्यामुळे मराठवाड्यात 5 महानगरपालिकेसाठी निवडणूक आपल्याला पाहायला मिळेल। आता जरी शिवसेना भाजपा एकत्र लढणार असं संभाजीनगरमध्ये म्हणत असली तरी दोघांकडली इच्छुकांची संख्या पाहता ते कितपत एकत्र येतात हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे। त्यांची पहिली बैठक या ठिकाणी उद्या होणार आहे। पालकमंत्री आणि मंत्री अतुल सावे यांच्यासह काही जी मंडळी आहेत ते या ठिकाणी एकत्र बसून एकत्र येण्याबाबत पहिल्यांदा बैठक घेतील, मात्र एकवाक्यता होण्याची शक्यता फारशी काही दिसत नाहीये। त्यामुळे हीच परिस्थिती जालन्यामध्ये देखील आहे, नांदेडमध्ये देखील या ठिकाणी पाहायला मिळेल अशी परिस्थिती मराठवाड्यामध्ये एकंदरीत आहे। आता 5 महानगरपालिकांसाठी मराठवाड्यामध्ये आपल्याला निवडणुका होताना पाहायला मिळतील। आणि सर्वात जास्त अर्थातच सगळ्यांचं लक्ष असणार आहे छत्रपती संभाजीनगरकडे, कारण इथे 2 शिवसेनांचा तू उल्लेख केलास, पण आता ते ठाण्यात जाऊया। आणि ठाण्यामध्ये अक्षय, आता आपण पाहिलेलं आहे की गेल्या निवडणुकीच्या टप्प्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावरती महायुतीतल्या कुरबुरी समोर आलेल्या होत्या। हा बालेकिल्ला आहे एकनाथ शिंदेंचा, त्यामुळे या कुरबुरी आता मिटल्या आहेत, त्यामुळे पुढची सगळी निवडणूक सुरळीत होईल असं वाटतंय का?
पूर्वी ठाणे जिल्हा जर आपण बघायचा झाला तर सगळ्यात जास्त महानगरपालिका आणि सगळ्यात जास्त महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठीचे वोटर्स हे या ठाणे जिल्ह्यामध्ये आहेत। एकूण 6 महानगरपालिका आहेत, त्यामुळे अंदाज आपण लावू शकतो की किती मोठ्या प्रमाणात कुरघोडी या पुढच्या एका महिन्यात आपल्याला बघायला मिळणार किंवा किती मोठ्या प्रमाणात राजकारण बघायला मिळणार आहे। सुरुवातीस जर आपण विचार करायचा झाला तर सगळ्यात आधी कोणाच्या निवडणुका संपल्या होत्या किंवा त्यांची मुदत संपली तर ती होती नवी मुंबई महानगरपालिका आणि KDMC। आता कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि नवी मुंबईची इलेक्शन जी आहे ती 2015 साली झाली होती आणि त्यानंतर त्यांचा कार्यकाळ संपल्याच्या नंतर अजूनपर्यंत तिथे कोणती इलेक्शन झाले नाही। त्यानंतर उर्वरित ज्या 6 महानगरपालिकांमध्ये त्यामध्ये ठाणे असेल, त्याचबरोबर मीरा भाईंदर असेल, नवी मुंबई मीरा भाईंदरबरोबर उल्हासनगर असेल, भिवंडी असेल, या ज्या महानगरपालिका त्यांचे इलेक्शन 2017 साली झाले होते, ज्यांचा कार्यकाळ 2022 मध्ये संपलेला आहे। त्यामुळे ठाणे जिल्ह्यातल्या 6 महानगरपालिकांमध्ये एकाच वेळी इलेक्शन होणार आहे, निवडणुका होणार आहेत आणि या प्रत्येक महानगरपालिकेवर वेगवेगळ्या पक्षाचं वर्चस्व देखील आहे। आता जर आपण KDMCचा विचार केला, सुरुवातीला ठाणे महानगरपालिकेचा विचार केला तर त्या ठिकाणी शिवसेनेचं वर्चस्व आहे, निर्विवाद वर्चस्व आहे। दुसरीकडे KDMCचा विचार केला त्या ठिकाणी देखील शिवसेनेचं वर्चस्व आहे। मात्र मीरा भाईंदर असेल किंवा या बाजूला नवी मुंबई असेल त्या ठिकाणी भाजपचं वर्चस्व आहे। आता या वेगवेगळ्या महानगरपालिकांमध्ये ज्या पक्षांचं वर्चस्व आहे ते पक्ष आता महायुतीमध्ये किंवा युती म्हणून लढणार आहेत, तर राष्ट्रवादी पक्षाचं अजूनही ठरलं नाहीये ते वेगळे लढणार आहेत का की यांच्यासोबत लढणार आहेत। त्यामुळे जर आपण एकूण विचार केला तर जर ठाकरे बंधू एकत्र आले तर ठाणे जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात ठाकरेंच्या शिवसेनेचं असेल किंवा मनसेचं असेल यांचे देखील वोटर्स आहेत। त्यामुळे त्यांचा मतदारांवर किंवा येणाऱ्या महानगरपालिकांच्या नक्कीच त्यामुळे एक वेगळं राजकीय कोलाज आपल्याला इथे बघायला मिळण्याची शक्यता आहे। म्हणजे 2 महत्त्वाचे पक्ष वगळता महायुतीतले, आणि नक्कीच आपण त्याचा वेळोवेळी आढावा घेत राहू। आता याच्यानंतर नाशिकला जाऊया, मुकुल कुलकर्णी यांच्याकडे। मुकुल, तपोवनाचा मुद्दा गेले काही दिवस सातत्याने गाजतोय, पण नाशिकच्या निवडणुकांमध्ये कुंभमेळा आणि तपोवनातला हा भाग वगळता आणखीन कुठले कुठले मुद्दे महत्त्वाचे ठरणार आहेत? प्रामुख्याने साधुग्राममधील वृक्षतोड हाच मुद्दा सध्या चर्चेमध्ये आहे आणि आगामी महापालिका निवडणुकांमध्ये हा मुद्दा प्रचंड गाजणार आहे। त्याचबरोबर नाशिकच्या गुन्हेगारी संदर्भात गेल्या अनेक महिन्यांपासून ओरड केली जात होती, मात्र नाशिक पोलिसांनी आता गुन्हेगारांवर पकड घेतलेली आहे। नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला या स्लोगन अंतर्गत गुन्हेगारांची धरपकड ही केली जाते। सध्या नाशिक शहरामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये अनेक विकास कामं सुरू आहेत, त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होणं, रस्त्यांमध्ये ट्रॅफिक जाम होणं हे मुद्दे येणाऱ्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये हे अत्यंत महत्त्वाचे राहतील, चर्चेले जातील आणि यावर सत्ताधारी भाजप आणि शिंदेची शिवसेना यांना उत्तर द्यावे लागतील। उत्तर महाराष्ट्राचा जर एकूण आपण आढावा बघितला तर उत्तर महाराष्ट्रामध्ये महत्त्वाचे मुद्दे असतीलच, पण त्याचबरोबर तपोवन आणि कुंभमेळा हा सुद्धा सेंटर पॉइंट असणार आहे। यानंतर आपण पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोल्हापुरामध्ये जाणार आहोत। विजय केसरकर आपले प्रतिनिधी आहेत। विजय, पश्चिम महाराष्ट्रातली परिस्थिती काय आहे? पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर कोल्हापूर आणि इचलकरंजी या 2 महानगरपालिकेकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे। कारण इचलकरंजी ही महानगरपालिका म्हणून पहिल्यांदाच या ठिकाणी निवडणुकीला सामोरे जाते। तर कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये जर आपण बघितलं तर नोव्हेंबर 2015 साली या ठिकाणी निवडणूक झाली होती आणि त्याच्यानंतर 10 वर्षातही निवडणूक झालेली नाही। म्हणजे इथं इच्छुकांची संख्या किती आहे याच्यावरून आपल्याला लक्षात येईल। जर याच्या आधी बघितलं तर आपण राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांची सत्ता होती, त्याचबरोबर शिवसेना देखील त्यांच्या साथीला होतं। मात्र आता महाविकास आघाडी म्हणून भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांची ही एकत्र निवडणुकीला सामोरे जाणार आहेत। आणि त्या ठिकाणी जर बघितलं तर काँग्रेस असेल, उद्धव ठाकरेंची शिवसेना असेल आणि शरद पवारांची राष्ट्रवादी असेल, हे एकत्र निवडणुकीला सामोरे जाणार आहेत। त्यामुळे दोन्ही बाजूला इच्छुकांची प्रचंड गर्दी आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि बंडखोरी देखील तेवढ्याच पद्धतीने होताना आपल्याला पाहायला मिळणार, कारण कमी वेळ आहे आणि कमी वेळात या बंडखोरांना समजावून सांगणं हे दोन्ही बाजूंना खूप अवघड असणार आहे। मात्र महायुतीचं या ठिकाणी ठरलेलं आहे की आपण एकत्रितच निवडणुकीला सामोरे जायचं। मात्र यामध्ये भाजप हा मोठा भाऊ आहे आणि मोठा भाऊ कुठेतरी आपल्याला हे स्पष्टपणे दिसणार आहे की बंडखोरी किती होतीये, त्याचबरोबर इच्छुकांचा उत्साह सुद्धा दिसेल। हे सगळं आपण सातत्याने बघत राहू। यानंतर आपण जाऊयात थेट सोलापूरला। आफ्ताब आपल्यासोबत आहेत। आफ्ताब, गणितं काय आहेत सोलापुरातली, अगदी थोडक्यात सांग।
चा जर विचार केला तर मागच्या वेळेस भाजप इथं सत्तेमध्ये होते आणि विरोधी पक्षामध्ये शिवसेना होता. यंदा मात्र परिस्थिती बदललेली आहे. भाजप इथं मोठा पक्ष ठरण्याची शक्यता तिथं वर्तवली कारण 1000पेक्षा जास्त उमेदवारी अर्ज जे आहेत ते भाजपकडे आले. तर दुसरीकडे महायुती होणार का हाही देखील महत्त्वाचा प्रश्न जो आहे त्या निमित्तानं उपस्थित झालेला आहे. कारण भाजप एकला चलोरीची भूमिका आता प्राथमिक स्तरावरती दिसते. तर विरोधी पक्ष जे आहेत ते महाआघाडी जी आहे ती करण्याच्या तयारीत दिसत आहेत. सर्वपक्षीय आघाडी जी आहे ती या ठिकाणी झालेली आहे आणि आधीच घोषणा जी आहे ती महाविकास आघाडीच्या सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्रित येऊन केलेली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी एका बाजूला असताना दुसरीकडे MIM आणि तिसरीकडे महायुतीमधले जे मित्र पक्ष आहेत त्यांच्यामध्ये सोलापूर महानगरपालिकेची लढाई जी आहे ती आपल्याला होताना पाहायला मिळेल. मागच्या वेळेच्या निवडणुकींचा जर आपण केला तर भाजपकडे 49 नगरसेवक होते. यावेळेस भाजपनं 75 पारचा नारा जो आहे तो दिलेला आहे. त्यामुळे एकूणच ही निवडणूक जी आहे ती भाजप विरुद्ध इतर सर्व पक्ष अशा पद्धतीची असण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते. त्यामुळे येत्या महापालिका निवडणुकीमध्ये काय होणार हे देखील पाहावं लागणार आहे. मात्र एक महत्त्वाची गोष्ट सोलापूर महानगरपालिकेची जी निवडणूक जी आहे ती ग्रामदैवत सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रेच्या काळामध्ये होती आहे. त्यामुळे लाखोंचा जनसमुदाय असताना यात्रा काळामध्ये निवडणूक होत असताना प्रशासनावर मात्र मोठं ताण या निमित्तानं येण्याची शक्यता नक्कीच सावतात. प्रशासनावरती ताण असणार आहे, सर्वसामान्यांमध्ये उत्सुकता असणार आहे. धन्यवाद तू दिलेल्या माहितीबद्दल आणि त्याचबरोबर तुम्ही सगळ्यांनी जी माहिती दिलेली आहे तुमच्या शहरातली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.